श्री गुरुलीलामृत अध्याय 21. अक्कलकोट नगरीत स्वामींचे आगमन झाले आणि सुरू झाली एक अगाध भक्तिगाथा. तुम्हाला माहितीये का, स्वामींनी स्वतःहून मुक्काम ठोकला त्या चोळाप्पाचा पूर्व इतिहास काय होता आणि स्वामींनी चोळाप्पाची योग्यता इतर सेवेकऱ्यांना कशी पटवून दिली, पाहूया अध्याय 21 मधील ही सत्यकथा. आजोबा, काल आपण मालोजी राजांबद्दल बोललो, पण हे चोळाप्पा महाराज कोण होते? स्वामी त्यांच्याच घरी का राहिले? बाळा, चोळाप्पा महाराज हे मूळचे भीमा तीरावरील खेड मणूर गावचे राहणारे. त्यांचे पूर्ण नाव रामचंद्र नाईक होते. वडिलांच्या निधनानंतर ते आपल्या कुटुंबासह अक्कलकोटला येऊन स्थायिक झाले. स्वामींनी स्वतः चोळाप्पांना आलिंगन देऊन ओळख दिली की तू आमचा पूर्व भक्त आहेस. मग चोळाप्पांची परिस्थिती चांगली होती का? नाही रे बाळा, चोळाप्पांची परिस्थिती अत्यंत बेताची होती. जेव्हा स्वामी त्यांच्या घरी आले तेव्हा ते 3 दिवसांचे उपाशी होते. पण स्वामींची लीला बघ. अचानक कुणी तांदूळ आणून दिले, कुणी दूध दही दिले आणि बघता बघता स्वामींचा नैवेद्य तयार झाला. चोळाप्पांनी स्वतःचे प्रपंच बाजूला ठेवून रात्रंदिवस स्वामींची सेवा केली. आजोबा, पण बाकीचे सेवेकरी चोळाप्पा महाराजांचा मत्सर करायचे ना? हो, चोळाप्पाला मिळणारे वैभव पाहून इतरांना हेवा वाटायचा. तेव्हा स्वामींनी एक लीला केली. ते अनवाणी पायांनी नागफणीच्या तीक्ष्ण काट्यांवरून चालू लागले. बाकीचे सेवेकरी घाबरून मागे राहिले, पण चोळाप्पा काहीही विचार न करता स्वामींच्या मागे काट्यांवरून धावला. त्याच्या पायाला एकही काटा टोचला नाही. यावरून स्वामींनी जगाला दाखवून दिलं की चोळाप्पाची भक्ती किती श्रेष्ठ आहे. वाह, म्हणजे खरी भक्ती असेल तर काटेही टोचत नाहीत. आजोबा, त्या पोटशूळ असलेल्या ब्राह्मणाचं काय झालं होतं? बाळा, नृसिंहवाडीहून एक ब्राह्मण आला होता ज्याला पोटाचा भयंकर आजार होता. स्वामींनी त्याला त्याच्या जुन्या नवसाची आठवण करून दिली. जसा स्वामींनी एक पितळी मुखवटा त्याच्या पोटाला लावला तसा त्याचा तो असाध्य आजार क्षणात बरा झाला. अशा आहेत या अक्कलकोटच्या लीला. चोळाप्पाची निष्काम भक्ती आणि स्वामींचे अचाट चमत्कार. अक्कलकोट आता भक्तीच्या महासागरात नाहून निघाले आहे. पण स्वामींच्या अगाध लीला अजून संपलेल्या नाहीत. पुढच्या भागात काय घडणार पाहत रहा. आजोबांच्या गोष्टी सीझन 18, आजोबा, नातू आणि अक्कलकोट. भेटू लवकरच पुढच्या भागात. श्री स्वामी समर्थ.